आज चक्क मी लिस्ट बनवून नेली. त्याआधी स्वामीला दूध गरम करून खाली दिले, कारण त्याची झोपण्याची वेळ झाली होती. इथे मी तयार झाल्यानंतर आम्ही दुपारी निघालो, हे तुम्हाला पुढे दिसेल. आहोंना सुट्टी असल्यामुळे तसेच वियानाही सुट्टी असल्यामुळे वियान पण आमच्या सोबत आला होता. इकडे वियान गाणे लावून मस्त डान्स करत. काही वेळेतच आम्ही डीमार्टला पोहोचलो. आहोंनी गाडी पार्किंग केली. नंतर डीमार्ट मध्ये गेलो. यावेळेस भरपूर साबुदाणा घेतला होता, कारण उन्हाळ्याचे साहित्य बनवायचे होते. हवं असलेले साहित्य घेता यावे त्यासाठी लिस्ट बनवून नेली आणि त्याचप्रमाणे साहित्य इकडे वियान तांदूळ भरत होता. तसेच मी पण त्याला मदत करू लागत होते. आईस्क्रीम ठेवण्यासाठी मी काचेचे कंटेनर बघते. थोडं म्हणता म्हणता एवढं सर्व साहित्य घेतले, बिल केले आणि बाहेर आलो. इकडे वियान आणि मी मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतोय. त्यानंतर दुपारचं जेवण केलं नसल्यामुळे आम्ही या हॉटेलला मिसळ खाण्यासाठी आलो. इथली मिसळ खूप टेस्टी व छान होती. वियानला ती खूप तिखट लागली. शेजारीच केकचं शॉप असल्यामुळे वियानला ब्राउनी खायची इच्छा झाली, म्हणून त्याने ती ब्राउनी पार्सल घेतली. वियान इकडे गाडी मागे घेण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसल्या बसल्या वियान मस्त ब्राउनी एन्जॉय करतो. त्यानंतर मी पण थोडी टेस्ट करून बघितली. घरी आल्यावर थोडा आराम केला. परत स्वामीला चक्कर मारण्यासाठी बाहेर आलो. शेजारच्या दीदीसोबत तो मस्त हाय फाय करत होता. इकडे वियान दोघांची मस्ती बघत होता. नंतर स्वामीने त्या दीदीला बाय बाय करून आम्ही निघालो टरबूज आणण्यासाठी. तिथे गेल्यानंतर टरबूज घेतले आणि घरी आलो. बाय.